हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या सखी सहेली या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण अशा प्रकारचं एक सुंदर असं फूल तयार करून त्याच्यापासून वॉल हँगिंग तयार करणार आहोत. तर ते कसं केलं आहे हे आज मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर त्यासाठी आपण दिवाळीमध्ये हे भुईचक्कर असे उडवलेले असतीलच. तर भुईचक्कर उडवून झाल्यानंतर ते अशा पद्धतीनं असं हे शिल्लक राहतं. ते मधलं सगळं जळून जातं आणि हे कडचं वरचं हे आवरण असं शिल्लक राहतं. तर मी ह्याच्यामधले हे जे प्लास्टिक आहे, हे जे टोपणासारखा भाग आहे ह्याचा वापर करून मी अशा पद्धतीची ही छान अशी फुलं तयार केलेली आहेत. आणि हा जो कपडा आहे तो मी ब्लाऊजमधून जे शिल्लक राहिलेले कापड असतं त्याचा वापर करून हे बनवलेलं आहे त्याच्या पाकळ्या. तर आता हे भुईचक्कर उडवून झाल्यानंतर हे असं शिल्लक राहतं. आपल्याला काय करायचं आहे, हे शिल्लक राहिल्यानंतर आपल्याला ह्याचं हे पार्ट काढून घ्यायचा आहे. सर्व व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हे शिल्लकचा भाग आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हा जो कागद आहे हा पण आपल्याला काढून घ्यायचा आहे बाजूला. त्यानंतर तो जो रद्दी कागद होता तो काढून घेतल्यानंतर हे अशा प्रकारचं तयार होतं, ते शिल्लक राहतं. आता हे ओपन होतं आहे. आपण जर हे काढलं तर अशा प्रकारे ह्याचे 2 भाग होतात. तर आता ह्याचा वापर कसा करायचा फुलासाठी हे मी तुम्हाला सांगणार आहे. सुरुवातीला मी इथं हे पिंक कलरच्या पाकळ्यासाठी 6 पाकळ्याचं फूल बनवणार आहे. तर त्याच्यासाठी मी हे 3.5 इंच लांब आणि 3.5 इंच रुंद असे 6 चौकोन घेतलेले आहेत. आणि हा मधल्या भागासाठी ग्रीन कलरचा एक चौकोन घेतलेला आहे. हा पण 3.5 इंच लांब आणि 3.5 इंच रुंद असा चौकोन आहे. तर आता फूल तयार करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, हा एक चौकोन घ्यायचा आहे. तो अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे. त्याचा त्रिकोण बनवून घ्यायचा आहे. आणि आपल्याला सुई धाग्याच्या मदतीने याची एक पाकळी तयार करून घ्यायची आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला अशा पद्धतीने ह्याची पाकळी तयार करून घ्यायची आहे. आता हा जो भाग आहे याच्यातून धागे निघत आहेत, तर तो मी इथं दिव्याच्या मदतीने इथं हा चिकटवून सिक्युअर करून घेणार आहे, जेणेकरून त्याच्यातून धागे बाहेर नाही निघले पाहिजे. अशा पद्धतीनं तुम्ही इथं बघू शकता, इथं आपली एक पाकळी तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने एकाला एक चिकटवून आपल्याला ह्याच्या 6 पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. मी तुम्हाला आणखीन एक पाकळी इथं बनवून दाखवते. त्यानंतर हा भाग आपल्याला दिव्यावरती इथं ह्याचे धागे सगळे इथं चिकटवून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला एका पाठोपाठ एक अशा ह्या सर्व 6 पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. तर आता इथं व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता का मी इथे ह्या 6 पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, सुई धाग्याच्या मदतीने आपण ही पाकळी इथं अटॅच करायची आहे. मी धागा बाजूला काढलेला नाही आहे. अशा पद्धतीने आपलं इथं एक छान आणि सुंदर असं फूल तयार होईल. जास्त टाईट नाही करायचं आहे आपल्याला. आता आपल्याला इथं एक गाठ मारून उरलेला दोरा कट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला ह्याचा वापर करायचा आहे. आता आपल्याला काय होतं आहे, हे येलो कलरचं टोपण ह्या लाल कलरच्या टोपणाच्या आतमध्ये बसतं आहे असं. आपल्याला काय करायचं, लाल कलरचं टोपण घ्यायचं आहे. त्याच्यावरती हा जो ग्रीन कलरचा कपडा आपण घेतलेला आहे तो अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवलेल्याप्रमाणे आपल्याला अशा पद्धतीने ह्याच्यावरती असं हे कव्हर करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक धागा घ्यायचा आहे व ते ह्याच्या कडेने गुंडाळून हा कपडा याच्यावरती टाईट असा
बांधून घ्यायचा आहे. अधूनमधून त्याच्यामध्ये आपल्याला एक गाठ पण मारायची आहे, जेणेकरून ते निसटणार नाही. आता आपल्याला धागा कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला हे वरचा पण एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. आता हे कपडा कट करून झाल्यानंतर आपल्याला हे जे धागे दिसत आहेत इथं, हे धागे आपल्याला या सुई दिव्याच्या मदतीने ते पण आपल्याला इथे चिकटवून घ्यायचं आहे. आता आपण जे फूल तयार केलेलं आहे त्याच्या मधोमध हे घालायचं आहे, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. त्यानंतर आपण जे हे पिवळं टोपण आहे ते ह्याच्यावरती अशा पद्धतीनं टाईट बसवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने इथं आपलं एक छान आणि सुंदर असं फूल तयार झालेलं आहे. अशाच पद्धतीने मी इथं अशी 7 फुलं तयार करून घेतलेली आहेत. आता ह्याचं आपल्याला एक वॉल हँगिंग तयार करायचं आहे. हे फुलं आपल्याला इथं मधल्या बाजूला मोती आणि एकाखाली एक अशा पद्धतीने हे जॉईन करून घ्यायचे आहेत. तर सर्वात खाली आपल्याला इथं फुलाच्या एक टोकाला मी इथं एक हे पान लावून घेणार आहे. तर त्याच्यासाठी मी हे पान पण ही फुलाची पाकळी जशी तयार केली तसंच तयार केली आणि हे वरचं पगडून घेतलेलं आहे. तर त्याच्यावरती लावण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचे कोन तयार करायचं आहे, जेणेकरून आपली ही अशी कळी तयार होईल. तर हे कसं तयार केलं हे मी सांगते. त्याच्यासाठी मी 1 इंच लांब रुंद असलेला हा चौकोन तयार केलेला आहे. तो आपल्याला अशा पद्धतीने इथं फोल्ड करायचा आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला अशा पद्धतीने हा इथं फोल्ड करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला ह्याला वरच्या बाजूला राऊंड शेपमध्ये कट करायचं आहे. राऊंड शेपमध्ये कट केल्यानंतर आपल्याला हे खालची जी साईड आहे ती दिव्यावरती ह्याचे दोरे सिक्युअर करून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते एकमेकाला चिकटून बसेल. तुम्ही इथं बघू शकता, इथं हे एकमेकाला चिटकलेलं आहे. अशा पद्धतीने ही आपली पाकळी तयार झालेली आहे. ती आपल्याला ह्या फुलामध्ये सुई धाग्याच्या मदतीने अटॅच करायची आहे. ती कशी लावायची ही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगेलच. आता ह्याचं वॉल हँगिंग बनवण्यासाठी मी अशा प्रकारचे इथं पांढरे मोती घेतलेले आहेत. सुरुवातीला आपल्याला आपण जी कळी तयार केली होती ती घ्यायची आहे. त्याच्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला सुई धागा घालायचा आहे. त्यानंतर आपण जे वरची पान तयार केलं होतं ते घ्यायचं आहे. या अशा पद्धतीने आपल्याला ह्या कळीच्या वरती हे व्यवस्थित अटॅच करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मोती घालून घ्यायचे आहेत. मी इथं 5 मोती घालून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला एक फूल घ्यायचं आहे आणि फुलाच्या एका पाकळीमध्ये आपल्याला हे अटॅच करायचं आहे.
आता आपल्याला मागच्या बाजूला इथं गाठ मारून हा धागा कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण एक फूल इथं हँग करून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आणखीन दोऱ्यामध्ये गाठ मारून आपल्याला या फुलाच्या एका पाकळीमध्ये वरच्या बाजूला इथं हा दोरा अटॅच करायचा आहे. ह्याच्यामध्ये मी आता 3 मोती इन्सर्ट करणार आहे. आता आपल्याला वरच्या बाजूला आणखीन एक फूल अटॅच करून घ्यायचं आहे. इथं पण गाठ मारून आपल्याला हा दोरा इथं कट करून घ्यायचा आहे. आता ह्याच प्रोसेसने आपल्याला 3-3 मोती ॲड करून आपल्याला आपण जे हे राहिलेली फुलं आहेत ते आपल्याला एकाच्यावर एक अशी इथं अटॅच करून घ्यायचे आहेत. तर मी इथं एकाला एक सर्व फुलं अटॅच करून घेतलेले आहेत, मध्यभागी 3-3 मोती घालून. तुम्ही इथं बघू शकता. आता सर्वात वरचं जे फूल आहे त्याच्या आपल्याला ह्या मधल्या पाकळीला आपल्याला इथं हे वॉल हँग करण्यासाठी आपल्याला इथं एक लूप तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला इथं धागा इन्सर्ट करायचा आहे. त्याच्यामध्ये मी इथं आता एक आपल्याला लूप तयार करण्यासाठी जेवढे मोती आवश्यक आहेत तेवढे मी इथं ह्याच्यामध्ये घालणार आहे. इथं वरच्या बाजूला इथं 10 मोती घालून घेतलेले आहेत. आपल्याला आता इथंच खालच्या बाजूला इथं सुई धागा अटॅच करायचा आहे, जेणेकरून आपल्याला इथं अशा प्रकारचं एक हे लूप तयार होईल. आता इथं आपल्याला मागच्या बाजूला गाठ मारून राहिलेला धागा कट करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपलं हे सुंदरसं वॉल हँगिंग तयार झालेलं आहे.